त्यामुळे जो कोणी त्याचा अहंकार दुखावे त्याच्या विरुद्ध पटकन अभ्यक्त होणं याला सुद्धा त्याला काही म्हणजे आपल्याच राष्ट्राध्यक्षाला जवळजवळ प्रत्येक आधीच्या राष्ट्राध्यक्षाला जवळजवळ प्रत्येक भाषणामध्ये शिव्या देणारा हा नवीन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे की जो सरसकट बायडेन आहे त्याच्या नावाने खडे फोडतो आणि त्याला शेलक्या शब्दांमध्ये जास्त वर्णन करतो. असं साधारण आपल्याला पुढे बघायला कळत नाही, पण हे ट्रम्प भाषे ते करतात. आता मोदीजीला कुठल्या व्यक्तीला सांभाळायचं आहे आपल्याला कल्पना येईल, पण आपल्याला माहिती आहे की मोदीजींकडे ती कला आहे आणि ते नक्की सांभाळलेले या व्यक्तिमत्वाला. हा माणूस असा आहे की आपल्याला माहिती आहे की त्याचं जेव्हा हे कॅम्पेन चालू होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये गोळीबार झाला, त्याला गोळी लागली. त्याला त्याच्या 4 वर्ष पाय उघड झाल्यानंतर डाव्या विचारसरणीच्या अमेरिकेच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची त्याच्या विरुद्ध खटले उभे करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. असं असूनही हा माणूस संपलेला नाही. त्याचा योग्य का बरोबर ही चुकीचा ही गोष्ट वेगळी, पण हा माणूस संपत नाही. हा माणूस उभा राहू शकतो आणि त्यामुळे कदाचित त्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती किंवा बऱ्याच अशा अनेक गोष्टी त्यांना माहिती असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, म्हणून कधी कधी हा विक्षिप्त आहे की काय माणूस असं आपल्याला वाटायला लागतं. पण त्याचबरोबर कुठेतरी तुलसी गवाड असो किंवा कश्यप पटेल असो अशा भारतीय वंशाच्या लोकांना, तुलसी गवाड ही पूर्णपणे भारतीय वंशाची नाही पण परंतु भारतीय चिंतनाच्या जवळ असलेली गीतेवरती शपथ घेणारी अशी व्यक्ती हा दोघांना अतिशय मोठ्या जागा त्यांनी अमेरिकेमध्ये दिल्या आहे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे चीनबद्दल अत्यंत आकर्ष पण भारताबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असा असलेला हा माणूस आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की आज ह्या दोघांची एकमेकांवरती टॅरिफ लावण्याच्या शर्यतीमध्ये आता सगळ्यात शेवटचे टॅरिफ हे अमेरिकेने 145% चीनवर लावलेले आहे आणि चीनने 125% लावले आणि त्यामुळे ते आता अशा स्थितीमध्ये आहे. आणि अचानक आपली भूमिका बदलणं आणि त्याचा संभ्रम निर्माण करणं म्हणजे आधी आवाज कौतुक करायचं आणि मग अचानक त्याच्या माणसाची कानउघडणी करायची. म्हणजे मस्कला एवढं तरी डोक्यावर बसवलं की किती वेळा मी त्या व्हाईट हाऊसच्या ह्याच्यामध्ये मस्कच्या बरोबर त्याचा लहान मुलगा सुद्धा होता, इथपर्यंत पण तुम्ही बघितलं असेल. आणि आता अचानक हा माणूस काल म्हणतो की मला मस्कची गरज नाही. म्हणजे हे काय म्हणायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचे जे आता त्याच्यामध्ये ही सगळ्या घटना घडल्यानंतर काही तेढ वाढण्याचे प्रसंग घडत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ह्या मस्कनी त्याचे जे सिनियर ट्रेड ऍडवायझर आहेत डॉक्टर पीटर नवारो यांची सार्वजनिक त्यांनी काल उघडणी केली. मस्कनी म्हणजे दोघे याचे साधेला तर म्हणजे ते कसं हे बोलायचं नाही पण 8 वेळाने बोलायचं. म्हणजे आता हे पीटर नवारो जे आहे ते हार्वर्ड बिझनेस स्कूलचे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टरेट आहे. मग मस्कनी म्हटलं की बीइंग अ डॉक्टरेट फ्रॉम हार्वर्ड इज नॉट अ गुड थिंग, इट्स अ बॅड थिंग. म्हणजे मग हे कोणाला उद्देश म्हटलं हे लोकांनी समजून घ्यावं. आता हे पीटर नवारोची एक गंमत सांगतो. 2013 साली म्हणजे मी आपल्याला नेहमी अद्ययावत राहायला लागतं वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, म्हणून मी असं ठरवलं की खूप काळ लोक आपण कॉलेजमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स शिकलो होतो, आपण परत एकदा याचे कोर्सेस करावे. आणि आज जसं उडेमी आहे, कोर्सिरा आहे, तर मी कोर्सिरावरती 2 कोर्सेस केले. एक मायक्रो इकॉनॉमिक्स वरती होता आणि एक मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती होता. आणि हा कोर्स मला खूप आवडला आणि त्या जे शिक्षक होते, प्रोफेसर होते, त्यांना ईमेल पाठवली होती की तुमची हातोटी मला खूप आवडली, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे विषय मांडले. इकॉनॉमिक्स गमतीने असं म्हटलं जातं की अर्थविषयक प्रबोधन करणारे एखादी व्यक्ती आणि आई त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? आता ती कधी तुलनाच होऊ शकत नाही, आई श्रेष्ठ. पण एका बाबतीमध्ये हा अर्थविषयक प्रबोधन करणारा माणूस हा आईपेक्षा श्रेष्ठ असतो. कुठे बरं? आई एका वेळेला एका अपत्याला किंवा जुळी असेल तर 2 अपत्याला झोपवते. अर्थविषयक प्रबोधन करणारा माणूस एका वेळेला सगळ्यांना झोपू शकतो. त्यामुळे ही त्याची जी क्षमता असते शिकवण्याची ती आईमध्ये नसते. ती सगळ्या घरातल्या सगळ्यांना ती झोपू नाही शकत. पण हा जो अर्थविषयक प्रबोधन करणारा माणूस असतो तो मात्र ते करू शकतो. पण हे जे गृहस्थ होते हे अतिशय उत्तम शिक्षक होते आणि मी त्यांना स्वतःहून ईमेल पाठवली. तुमचे मी 2 कोर्सेस ते अटेंड केले, मला अतिशय आवडले. ते गृहस्थ म्हणजे हे पीटर नवारो आणि त्या माणसाचे मला उत्तर आलं 2013 मध्ये, थँक्यू, एवढेच शब्द. 2016 साली यांना
ट्रम्पने ट्रेड ऍडवायझर म्हणून नेमलं आणि आता परत 2025 मध्ये हे सिनियर ट्रेड ऍडवायझर म्हणून हेच डॉक्टर पीटर नवारो आहेत. ज्यांची मी मुद्दामून त्यांची जी काही वक्तव्य आहेत ते मुद्दामून फॉलो करतो आणि बघतोय की त्यांनी शिकवलं आणि आता ते बोलताय त्याच्यामध्ये काही साधारण आहे की नाही. पण आता आपल्याला असं दिसेल की त्यांच्या जे चमू आहे त्याच्यामध्ये तणाव निर्माण व्हायला लागलेले आहे आणि त्यामुळे एक आशेचा किरण असा आहे की हा जो 90 दिवसाचा काळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता म्हटलंय की हे जे टॅरिफ आम्ही घोषणा केलेली आहे प्रत्येक राष्ट्रावरती जे लागू होती ते 90 दिवसासाठी आम्ही सध्या वाचनात गुंतवणूक ठेवतोय. 90 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी हे जे एक बॅकडोर चॅनल आहे ते मी आपल्या चॅनलवरती पूर्ण देताना पण म्हटलं होतं की त्यांनी असं म्हटलंच आहे की हे आम्ही लाभले ते खरं आहे पण आम्ही काही निगोसिएशन बंद केलेलं नाही. कुठलंही राष्ट्र जर आमच्याकडे आलं आणि वी आर रेडी टू निगोशिएट अ ट्रेड डील विथ देम. पण अमेरिकी याच्यामध्ये अक्षरशः ज्या अँकर मुली असतात त्या एवढ्या वाघडी संख्या असतात. त्यांनी ह्या पीटर नवारोंना प्रश्न विचारला की अमेरिकेने एक ट्रेड डील करण्यासाठी 2.5 पावणे 3 वर्ष घेतली. तुम्ही ते 90 दिवसामध्ये 100 राष्ट्रांबरोबर हे निगोशिएट करायचं म्हटलंय. इज इट पॉसिबल असं पीटर नवारोंना प्रश्न एका 35 वर्षाच्या तत्सम वयोगटाच्या एका अँकर मुलीने विचारला. एवढंच नाही तिने हे विचारलं की हिंदी आता बाजारामध्ये खरेदी एकदम जोरात खाली गेलं आणि वर गेलं याच्यामध्ये तुम्ही इनसायडर ट्रेडिंग केलं का असा प्रश्न पीटर नवारोंना थेट त्या अँकर मुलीने विचारला. मग ती म्हणाली मी काही असं केलेलं नाही आणि मग त्यांनी नॅन्सी पेलोसीचं नाव घेतलं. नॅन्सी पेलोसीनी पूर्वी केलेलं आहे. मी मला की त्यांना विचारेलच वेगळं मी असं तुमचं उत्तर देतो. म्हणजे एवढं ते धारेला धरणारे विशेषतः सीएनएनचं तर खूप प्रेम आहे ट्रम्पवरती. त्यामुळे सीएनएनचे सगळेच ते मुलाखतकार असतात त्यांच्या वाणीवर खूप धार येते तेव्हा तेव्हा ट्रम्प ज्या ऍडमिनिस्ट्रेशनमधून कोणीही भेटतं. आता आपण याचे परिणाम अमेरिकेवरती काय होणार जर हे आयात शुल्क लावलं त्यांनी. त्याच्यामुळे एक परिणाम चांगला असा होईल की आयात शुल्क वाढल्यामुळे अमेरिकेची जी तूट आहे वित्तीय तूट आयात आणि निर्यातीच्या तुटीबद्दल आपण बोलत नाही. वित्तीय तूट जी आहे ज्याच्यामध्ये सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च आहे याच्यामध्ये जी तफावत आहे ती भरून काढायला त्यांना नक्की उपयोग होईल. दुसरा फायदा कुठे होईल की प्रचंड आयात शुल्क लावल्यानंतर आपोआपच आयात कमी होते आणि त्यामुळे ही जी तफावत आहे आयात आणि निर्यातीमधली त्याच्यातही काही प्रमाणामध्ये त्यांना अंकुश आणता येईल. पण जेव्हा एखादा राष्ट्र म्हणून ते मगाशी मी म्हटलं की याची पूर्वतयारी न करता जर तुम्ही आयात शुल्क लावली म्हणजे उदाहरणार्थ आज खेळणी अमेरिकेमध्ये बनवतच नाही ती चीनमधनं येतात. आता त्याच्यावरती 125% जर ड्युटी लावली तर तुम्ही कल्पना करा की तिथला जो ग्राहक आहे त्याला किती महाग ती वस्तू होईल. म्हणजे आज त्याची किंमत $20 असते तर ती जवळजवळ $50 होईल. म्हणजे त्याचा दुर्दंड कोणावर पडणार तेव्हा सामान्य माणसावर पडणार. अमेरिकेमध्ये अचानक मनात आलं आणि ते गुंतवायला त्यांनी इकडे वस्तू बनवायला सुरुवात केली असं ते होणार नाही. वस्तू निर्मितीच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. तुम्हाला फॅक्टरी उभ्या करायच्या त्याला खूप वेळ लागतो. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे की आमच्याकडे जवळजवळ $7 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट येऊन घातलेली आहे. फॉक्सकॉन ग्रुप ज्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. इतरही अशा कंपन्या आहेत की ज्या मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण म्हणतो मायक्रो प्रोसेसर्स त्याची निर्मिती करू शकतात. अशा प्रकारच्याही कंपन्या आमच्याकडे येत आहेत असं ते म्हणतात. पण त्याला कालावधी लागेल. जादूची काढली नाही की आज त्यांनी एमओयू केला आणि उद्या ती फॅक्टरी उभी राहील. त्याच्यासाठी योग्य प्रकारची माणसं करायला लागतील. ती अमेरिकेमध्ये उपलब्ध आहे की नाही ती बाहेर आणावी लागतील का त्या सगळ्याचा विचार त्यांना करावा लागेल. आणि त्यामुळे त्या दरम्यान अमेरिकेमध्ये महागाई वाढण्याची ही शक्यता वाढलेली आहे. त्याचबरोबर मंदीची शक्यता देखील वाढलेली आहे. कारण शेवटी जर येणारा मालच मला मिळाला नाही. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये एक मोठं डिस्ट्रप्शन काय झालं तर सप्लाय चेन डिस्ट्रप्शन. म्हणजे माझ्याकडे पोचायला ज्या वस्तू पाहिजे त्याच पोचल्या नाही. म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये विशेषतः हा प्रश्न निर्माण झाला की ज्या 4चाकी आणि दुचाकी वाहनं आपल्या भारतामध्ये बनतात त्याच्यासाठी लागणारे जे चिप्स किंवा मायक्रो प्रोसेसर्स आहेत तेच मिळत होते आपल्या कंपन्यांना. मग ती कार येणार कशी रस्त्यावर. मग कारचं उत्पादन नाही वाढलं तर अर्थव्यवस्था ही मंदावणार. त्यामुळे अमेरिकेमध्ये मंदी एकीकडे
महागाई पण वाढणार, दुसरीकडे बंदी, अशी द्विधा अमेरिकेमध्ये काही काळ निर्माण होऊ शकते. पण एक गोष्ट मोठी आणि पॉझिटिव्ह आहे, आणि ती म्हणजे अशी की रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला काय झालं की जो संघर्ष निर्माण झाला त्यावेळेला तेलभाव कडाडल्याने $122 होते. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. पण आता मात्र एक चांगलं असं झालं की जेव्हा जेव्हा जगातल्या अर्थव्यवहारावरती अंकुश निर्माण होतो किंवा बाधा निर्माण होते, त्या वेळेला जे फ्रेट इंडेक्स असतं, तुम्ही जो बायटिंग फ्रेट इंडेक्सचा चार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की जी फ्रेट म्हणजे काय, इकडनं वस्तू घरी पोहोचवण्यासाठी जे भाडं पडत असतं त्या भाड्याच्या किमतीमध्ये घसरण झाली. कारण आज त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची आयात निर्यात थंडावणार, तेल भावामध्ये घसरण झाली. $63 तो बॅरल एवढे खाली आले तेल भाव. आता हे जेव्हा खाली येतात त्यावेळेला सुद्धा अमेरिकी ग्राहकांना फायदा होतो. का? कारण जेव्हा तो पेट्रोल पंपावर जातो त्यावेळेला त्याला कमी किंमत मोजावी लागते. त्यामुळे एका प्रकारे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये हे स्वस्त होणं, पण अनेक वस्तूंच्या बाबतीमध्ये महागाई, आणि त्याचबरोबर व्याजदर हळूहळू अमेरिकेमध्ये देखील खाली जाणं. कारण बंदी जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला व्याजदर खाली नेण्याकडे कल असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्याकडे सुद्धा रेपो रेट जो असतो त्याच्यामध्ये 0.5% कटोकटी केली. आधी 0.5% केलीच होती, शिवाय 0.5% केली, म्हणजे 6.5% आपला रेपो रेट 6% आला. म्हणजे जेव्हा जेव्हा बंदीचं वातावरण निर्माण होतं तेव्हा जेव्हा भाव घसरण्याकडे कल असतो त्याच्या वेळेला ही जी सेंट्रल मॉनिटरी ऑथॉरिटी असते ती व्याजदर खाली आणण्याकडे त्याचा कल असतो. अमेरिकेमध्ये देखील जी अर्थव्यवस्था मंदावली त्याला चालना देण्यासाठी व्याजदर देखील घटण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तिकडची ज्या लोकांनी कर्ज घेतलेली आहे त्यांना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ही घट झालेली दिसेल, आणि त्यामुळे त्याच्यावरचा बोजा कमी होईल. म्हणजे एकीकडे वस्तूंची किंमत वाढेल, आणि ज्या वस्तू आज घेण्याची आवश्यकता नाही थोडं थांबून चालेल तिथे लोक मग काय करतात की त्या गरजा पुढे ढकलतात, आणि त्यामुळे बंदीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे एकीकडे हे बंदीचं वातावरण, व्याजदर घडणं, एकीकडे काही भागांमध्ये महागाई, आणि दुसरीकडे तेल घसरण किंवा इतर काही जी खनिजे आहेत त्याच्यामध्ये झालेली घसरण, यातनं होणारा अर्थव्यवस्थेचा फायदा. पण दुसरा एक दीर्घकालीन आपण विचार केला की अमेरिका म्हणते की आम्हाला आमच्या देशामध्ये वस्तू बनवायच्या, त्या वस्तू बनवणं सहज शक्य होणार आहे का? हा एक प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे. आज आपल्याला माहिती आहे की $1 म्हणजे 86 रुपये आहे. हे आजच्या चलनामध्ये किंवा व्यवहारामध्ये जो चलन दर आहे त्याला आपण $1 म्हणजे 86 रुपये असं म्हणतो. पण एक दुसऱ्या प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं, त्याला असं म्हणतात की पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. म्हणजे अमेरिकेचा $1 जे खरेदी करू शकतो ते भारताचे 86 रुपये खरेदी करू शकतात का? तर त्याचं उत्तर असं आहे की अमेरिकेचा $1 जेवढी खरेदी करू शकतो ते भारतामध्ये साधारण 28-29 रुपये खरेदी करू शकतात. म्हणजे विषय असा आहे की एक वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ आपण एक डझन केळी असं धरतो, किंवा त्याला जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याला बिग मॅक इंडेक्स असं म्हणतात. म्हणजे काय, हे जे मॅकडोनाल्डचा जो बर्गर आहे तो वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये कितीला पडतो हे एक पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचं मोजमाप करण्यासाठी एक चांगलं आलेखन म्हणून ठरवलं जातं. की समजा तोच जो बर्गर अमेरिकेमध्ये $1 ला पडतो आणि भारतामध्ये तोच डॉलर, आपण एक उदाहरण म्हणून धरूया, तो 28 रुपयाला पडतो, तो 86 रुपयाला पडत नाही. याचा अर्थ पर्चेसिंग पॉवर पॅरिटी काय आहे, तर व्यवहारातला चलनाचा दर जरी $1 म्हणून 86 रुपये असला तरी प्रत्यक्षामध्ये खरेदीची क्षमता रुपयाची डॉलरपेक्षा खूप जास्ती आहे, आणि त्यामुळे $1 हा 28 रुपयाच्या बरोबर आहे. आता कल्पना करा की त्यांना अमेरिकेमध्ये वस्तूंचं उत्पादन करायचं हे सगळं ठीक आहे, पण तिथे जे कामगार वर्ग आहे त्याला शेवटी त्यांना डॉलरमध्येच पगार द्यायचा आहे. शेवटी जगाच्या बाजारपेठेमध्ये ढोबळमानाने 3 कारणांमुळे वस्तूंची किंमत ठरते. एक म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं कच्चा माल. आज जगामध्ये कच्च्या मालाचा पुरवठा आणि त्याचे दर हे साधारण सगळ्यांना माहिती असतात. तांब कितीला आहे हे अमेरिकेतल्या उत्पादकालाही माहिती, आम्हालाही माहिती. खनिज तेलाचा भाव काय आहे अमेरिकेमध्ये माहिती, आम्हाला देखील माहिती. त्यामुळे एखाद्या वस्तूसाठी जर तांब लागणार असेल तर
तर तांब्याचा खर्च मलाही तेवढाच आहे तेवढा त्यांना आहे. फक्त विनिमय दर असणे $1 म्हणजे 86 रुपये असल्यामुळे जो 28 रुपये असतात तर त्याच्यापेक्षा आम्हाला जास्ती मोजायला लागतं हे खरं आहे. पण डॉलरच्या किमतीचं मी मोजमाप केलं तर अमेरिकेत वस्तू बनवली काय आणि भारतात वस्तू बनवली काय फारसा फरक पडणार नाही. ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे दुसरा जो लेअर आहे ती पण साधारण सगळ्याला सारखीच पडते. तिसरा जो मात्र विषय आहे की ती बनवण्यासाठी जे श्रम लागतात आणि त्याच्यावरती त्याला आपण ओव्हरहेड म्हणून इंग्लिशमध्ये हे ओव्हरहेड जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा स्टाफ लागतो कंपनीला. ह्याच्यासाठी अमेरिकेमध्ये होणारा खर्च हा ढोबळ मनाने भारताच्या किमान 3 पट आहे. मग जर असं असेल किती वेळा जास्तीपेक्षा किती जास्ती पट आहे मी म्हणतो किमान 3 पट आहे. मग ती वस्तू अमेरिकेमध्ये स्वस्त बनेल कशी आणि मग त्याच्यासाठी मला त्याच्यावरती काही ना काहीतरी आयात शुल्क लावावंच लागेल तरच अमेरिकेमधला उद्योग टिकेल. कारण अमेरिकेमध्ये बनवण्याचा खर्चच एवढा तर जास्ती आहे. तुम्हाला कदाचित ही माहिती असेल वाचलं असेल इकॉनॉमिस्ट मध्ये याचा उल्लेख झाला होता त्यामुळे त्याची विश्वासार्हता बऱ्यापैकी आहे. अमेरिकेमध्ये माणूस जर आजारी पडला आणि त्याचं हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याचा खर्च एका रात्रीचा $4,500 आहे. जो आज आपण आपल्या गणितामध्ये मांडलं तर $4,500 गुणिले 85 तर तुम्ही कल्पना करा की तो जवळजवळ 4 लाखाच्या घराचं एक रात्रीचं हॉस्पिटलायझेशन. तेच युरोपमध्ये $1,500 आहे. म्हणजे इक्विव्हलंट आपण जर युरोपच्या इक्विव्हलंट डॉलर्स काढले युरोपियन देशामध्ये 1/3 आहे पण अमेरिकेमध्ये 3 पट आहे. मग ह्या सगळ्याचा ओव्हरहेड्समध्ये समावेश होतो आणि त्यामुळे तुम्हाला किती इच्छा असते की मला अमेरिकेमध्ये वस्तू बनवायची आहे तरी हा जो तुमच्या ज्या एकंदरीत खर्चाचा स्तरच एवढा वरचा आहे की त्या स्तरामध्ये तुम्ही सगळ्या वस्तू अमेरिकेमध्ये बनवून तुमच्या देशातल्या ज्या नागरिकांवरती अतिरिक्त बोजा टाकणार का हा एक अतिशय विचार करण्यासारखा विषय आहे. म्हणजे इथे थोडी तरी मला जास्ती माझ्याकडे निर्यात करत आहे मी निर्यात करतो त्यापेक्षा याचा प्रॉफिट अँड लॉस सारखा मांडून म्हणजे माझा एवढा मोठा लॉस होत आहे असं ते भाबडं गणित मांडण्याचा विषय नाहीये. मला पीटर नवाराचं तेच आश्चर्य वाटतंय की असं भाबडं गणित ट्रम्प मांडत असेल तर त्याला आपण त्यांनी पुरेसं सजग केलं नाही की काय असं मला प्रश्न पडलाय. तर त्यामुळे अमेरिकेला जर पुन्हा मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हायचं असेल तर त्यांचं चलन गडगडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे ते हळूहळू $1.86 हळूहळू घसरायला जर सुरुवात झाली तरच त्यांना कुठेतरी मी रुपया उदाहरण म्हणून म्हणतो. पण हे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये त्यांना प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीमध्ये हा विचार करावा लागेल. नाहीतर अमेरिकेमध्ये उत्पादन करणं हे जवळजवळ अशक्य आहे आणि पुन्हा जगाच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते कारण तिथे खर्चाचं स्तर तेवढ्या वरच्या पातळीवर आहे. त्यामुळे तो विचार करावा लागेल आणि हा डॉलर घसरणं हे एका प्रकारे त्यांच्या कर्जावरचा एक चांगला उपाय देखील असू शकतो. म्हणजे थोडक्यात मी जर कर्ज तुमच्याकडनं घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला $100 मी तुम्हाला देणं लागतो पण जर मी माझ्याच हातखंड्यामुळे ते $100 ची किंमत रसातळाला नेऊन ठेवली तर एक काळ म्हणजे टोकाचा विचार करा एक काळ असा येऊ शकतो की त्या डॉलरची मी नोट ती पिढीकाळी म्हणून सुद्धा वापरू शकतो. कारण शेवटी तो पेपर आहे ते काय सोनं नाही तुम्हाला दिलेलं. त्याला फिॲट मनी म्हणतात. फिॲट मनी म्हणजे काय एकेकाळी 74 सालापर्यंत अमेरिकेने असं म्हटलेलं होतं की तुम्ही मला जर सोनं आणून दिलं 1 अंश तर मी तुम्हाला $35 देईन किंवा $35 आणून दिले तर 1 अंश सोनं देईल. पण 74 साली जास्त त्या जबाबदारीतून अमेरिका बाहेर पडली. आज 1 अंशाचा भाव अमेरिकेमध्ये $33 आहे. कुठे $35 आणि कुठे $33. म्हणजे एवढं अमेरिकेत चलनाचंच घसरण झालेली आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं कर्ज कमी करण्याचा एक उपाय काय आहे तर माझ्याच चलनाची किंमत ही धुळीला मिळवणं तो टोकाचा उपाय आहे. पण जेव्हा आपण जगामध्ये विचार करतो तेव्हा काहीच शक्य नाही. पण जेव्हा हे होईल तेव्हा मी नंतर भारताचा परिणाम म्हणजे हे आता लगेच होईल असं नाही परंतु हा एक उपाय असू शकतो आणि विशिष्ट माणसं काय काय उपाय करतील सांगता येते. त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करावा लागेल एक देश म्हणून कारण त्याचा
एक मोठा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो दीर्घ काळामध्ये. आता लगेच काही त्यामुळे बाजारात असलेल्या लोकांनी आता घाबरण्याचं काही कारण नाही. माझेही झोमॅटोचे पैसे बाजारात काळजी करू नका. पण हा एक थोडासा मी अमेरिकेवरच्या परिणामाबद्दल बोलतो. आता चीनवरती काय परिणाम होतील किंवा व्हायला लागलेले आहे. भारत आणि चीन याच्यामधली अनेक गोष्टींमध्ये तफावत आहे. पण एक मोठी तफावत या आयात शुल्काच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की ज्या प्रमाणामध्ये चीनची अर्थव्यवस्था ही निर्यातीवरती अवलंबून आहे त्या प्रमाणामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही वस्तूंच्या निर्यातीवरती अवलंबून नाही. चीनमध्ये आत्ता प्रश्न त्याच्याकडे असा आहे की देशांतर्गत मागणी कशी वाढवणं याच्यावरती काय उपाययोजना करता येईल ह्या प्रश्नांनी चीन ग्रासला गेलेला आहे. कारण जर काही कारणामुळे जर अशा प्रकारच्या निर्यातीवरती काही कीड बसली तर अर्थव्यवस्था गडबडू शकते आणि अर्थव्यवस्था गडबडणं एखाद्या कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेल्या देशामध्ये परवडणारं नाही. कारण तिकडच्या नागरिकांनी आपलं स्वातंत्र्य हे पणाला लावलेलं आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्य नाही पण त्यांच्याकडे पोट भरण्याची साधनं पुरेशी आहेत. पण जेव्हा पोट भरण्याची साधनांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळेला जनता ही त्याचे जे राष्ट्राचे जे सगळे कर्तेधर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध उभी राहू शकते आणि त्यामुळे काही सामाजिक प्रश्न हे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकते. आणि असे जर सामाजिक प्रश्न निर्माण झाले तर त्यावेळेला माणूस जेव्हा आपण म्हणतो की पुश टू दी वॉल तेव्हा त्याला भिंतीला आपण जाऊन धक्का मारून उभं केलेलं आहे त्यावेळेला तो अशी काही पावलं उचलू शकतो की ज्याच्यातनं अनपेक्षित काही गोष्टी घडू शकतात. आणि ते म्हणजे अचानक तैवानवरती त्याने हल्ला करतो. कारण जेव्हा जनता खवळलेली असते आपल्या देशामध्ये जर नोकऱ्या गेल्या एक्सपोर्ट्स निर्यातीवरती कीड बसली लोकांचे जर जॉब गेले. आपल्याला माहिती की चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट निर्माण केली गेली आणि त्यातनं आज घोस्ट टाउन्स निर्माण झालेली. बुलेट ट्रेनचं नेटवर्क उभं केलं प्रचंड पण त्याच्या मोजक्या बुलेट ट्रेन सोडल्या तर त्याच्यामध्ये प्रवासी नाही. कारण इट्स अ ट्रेन टू नोवेअर. अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती जर अशा काही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली तर तो एक प्रचंड मोठा टाइम बॉम्ब चीनमध्ये निर्माण होईल. आणि मग अशा वेळेला जेव्हा देशांतर्गत टाइम बॉम्ब निर्माण होतात त्यावेळेला मग काहीतरी धाडसी पावलं ही राज्यकर्ते उचलतात आणि त्याच्यामध्ये अचानक इतर राष्ट्रांवरती हल्ले करणं आणि लोकांचं लक्ष वेधून घेणं दुसरीकडे नेणं हे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्या बाबतीमध्ये की चीनमध्ये आता काय सामाजिक संस्था होत आहेत काय प्रकारची पावलं त्यांना उचलावी लागत आहेत. त्यांनी आत्ताच आपलं आर्थिक धोरणे शिथिल करण्यासाठी पावलं उचललेली आहेत की ज्याच्यामुळे लोकांना सहजतेने व्याज कमी व्याजाने पैसे उपलब्ध होतील पैसा अधिक अर्थव्यवस्थेमध्ये खेळेल. अशा प्रकारच्या काही प्रमाणामध्ये ते पावलं उचलू शकतील. परंतु सरसकट जेव्हा संकट एकदम येतील अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही गोष्टीवरती निराकरण करणं हे कधीही शक्य असतं. आत्ताच एकमेकांसाठी भांडाभांडी करायला दोघं उभे आहेत. दोन राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष हे कधी पलटी घातलं आपल्याला माहिती किंवा त्यांचं हे एकमेकांना आपल्यासाठी पोश्चरिंग चालू असताना एकमेकांमध्ये काय संभाषण चालू असतील आपल्याला काही माहिती. त्यामुळे पुढच्या 90 दिवसामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुद्धा काही डील झालं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. बऱ्याच वेळा कितीतरी गोष्टी हे राष्ट्रप्रमुख करत असतात ते आपल्या देशामधल्या ऑडियन्ससाठी करत असतात. बघा मी तुम्हाला ते आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या आधी त्याची मी पूर्तता करण्यासाठी हे सगळं करतोय. म्हणजे वा किती राष्ट्राध्यक्ष महान. पण मग त्याची एकदा कुठेतरी झळ बसायला लागली की माणूस भानावर येतो आणि अशी होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यातनं पुन्हा काही 180 वर्षामध्ये बदल झालेले सुद्धा आपल्याला दिसतील. असं काही होणार नाही की हे परमनंट झालं होतं असं मांडण्याचं काहीच कारण नाही. काही त्यांना जेव्हा लक्षात येईल की अरे हे शेकणार आहे आपल्यावर प्रकरण तर मग काहीतरी कन्सेशन जाहीर करतील. हे सगळे प्रकार होण्याची शक्यता आहे. पण आज जी स्थिती आहे त्याच्यामध्ये बघता चीनला कोणती पाडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडनं होतोय. भूराजकीय परिस्थितीने मगाशी मी म्हटलं की रशियाला आपल्या बाजूची बैठक करून भारताला सुद्धा चुचका करून
आणि त्याचबरोबर चीनवरती अशा प्रकारचे निर्बंध लागून हे चीनला कुठेतरी एका कोपऱ्यात कोंडावं आणि चीनच्या उपद्व्यापांवरती काही प्रमाणामध्ये अंकुश निर्माण करावा, हा पण त्यांचा एक विचार असू शकतो. आता आपण ज्या भारताच्या परिणामांकडे येतो त्यावेळेला आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते की जेव्हा तेलभाव गडगडतात, तेलभाव गडगडणं हे आपल्यासाठी नेहमी चांगली गोष्ट असते. आता तुम्ही म्हणाल तेलभाव गडगडले, कुठे पेट्रोल पंपावरती काही फरक पडलाय, आहे ते तसंच आहे. पण यावेळेला सरकार काय करतं की त्याचा हे वापर करून जेव्हा हे तेलभाव पडतात त्यावेळेला त्याच्यावरचे सेस किंवा टॅक्सेस वाढवतात. आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडत नाही, परंतु सरकार काही प्रमाणात आपलं कर भरणा करत असतं की ज्याच्यामुळे इतर काही कर रचनांमध्ये, जसं आपल्याला माहिती आहे आयकरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रिलीफ त्यांनी दिला, त्याची भरपाई त्यांना कुठं ना कुठंतरी करावी लागत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तेलभाव खाली गडगडतात त्यावेळेला आपल्या देशासाठी एक संधी असते की आपण जी कराच्या बाबतीमध्ये आपण लोकांना त्याच्यावर भुरदंड न पडू देता काही प्रमाणामध्ये आपण आपला कराची जी रचना आहे त्याची काळजी घेऊ शकतो. तसंच चीनला पर्याय म्हणून एक सुसंधी म्हणून भारताकडे सगळेजण बघतात आहे, ज्याला चायना प्लस वन पॉलिसी असं म्हटलं जातं की आतापर्यंत चीन हा आमचा प्रमुख पुरवठादार आहे, पण तो कधी काय करेल सांगता येते. त्यामुळे आम्हाला चीन शिवाय एक वेगळा पाहिजे. म्हणून भारताला एक संधी निर्माण झालेलीच आहे उत्पादन क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर संधी गेल्या काही वर्षात निर्माण झालेली आहे. त्याला म्हणतात ग्लोबल कॉम्पिटन्सी सेंटर्स, GCC असं म्हणतात, की प्रत्येक जगातली आज मोठी कंपनी ही भारतामध्ये ग्लोबल कॉम्पिटन्सी सेंटर निर्माण करते. म्हणजे काय, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं काम हे तिथे प्रत्यक्ष जाऊन करण्याची आवश्यकता नसते, भारतात बसून करू शकतात. त्यामुळे ह्या मोठ्या कंपन्यांचे 7,000 8,000 हजार कर्मचारी भारतामध्ये बसून त्यांच्या अनेक गोष्टी ज्या तिथे असण्याची आवश्यकता नाही, अकाउंटिंग असेल, पेरोल सारखा विषय असेल, त्याचे HR रिलेटेड प्रोसेसिंग असेल, ऑपरेशन असतील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, अशा अनेक गोष्टी भारतामध्ये बसून करू शकतात. आणि त्याची एक सुरुवात मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, त्याला ग्लोबल कॉम्पिटन्सी सेंटर्स म्हणतात. आता अमेरिकेमध्ये काय होत आहे ह्याच्यावरती आपल्याकडे आणखी नवीन GCC येतील का, त्या ह्याच्यामध्ये थोडा काळ कीड बसेल हे आपल्याला बघावं लागेल. पण जेव्हा जेव्हा अमेरिकेमध्ये खर्च वाचवायची त्यांना आवश्यकता वाटते त्याच्या वेळेला भारताकडे ते आश्चर्य बघतात, कारण एक टॅलेंटेड पूल ऑफ पीपल अवेलेबल ॲट रिझनेबल कॉस्ट, आणि त्यामुळे ती भारताला जरी अमेरिकेमध्ये बंदी आली तरी ती एक संधी भारतासाठी अबाधित राहील असं मला वाटतं. दुसरं असं झालंय की भूराजकीय परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला भारताची आवश्यकता आहे. भारताचं जे स्थान निर्माण झालेलं आहे त्यामुळे देखील एका प्रकारे म्हणून त्यांनी सहजतेने बोलण्यामध्ये एका वाक्यात सांगितलं की बांगलादेशाचं मोदी बघून घेतील. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगून दिलं की बांगलादेशामध्ये आम्ही काही हस्तक्षेप करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. म्हणजे थोडक्यात हे परस्पर विश्वासाचं दोघांमध्ये असलेलं नातं याचा पण उपयोग आपल्या देशाला होणार आहे. तेलभाव कमी, महागाई कमी, व्याजदर कमी म्हणजे ज्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी असते. कारण आजकाल सगळी जी होम लोन आहेत ती फ्लोटिंग रेट स्वरूपाची असतात. रेपो रेट खाली आला की तुमच्या डोक्यावरती जे कर्ज आहे त्याच्यावरचं व्याजदर देखील खाली येतो, आणि त्यामुळे जे कर्ज घेणारी आज तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते. पण ज्येष्ठ व्यक्तींसाठी ज्यांना स्विमिंग पूल आवडतं, ज्यांना डिपॉझिट ठेवायला आवडतं, त्यांनी पूर्वीच म्हटलं होतं तसं की दीर्घकालीन डिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मला आशा आहे की तुम्ही ऑलरेडी ठेवली असते, कारण आता व्यापाराचा जो तक्ता आहे तो घसरण्याकडे जाणार आहे आपल्या देशामध्ये, आणि त्यामुळे व्याजदर हळूहळू खाली येते. त्यामुळे डिपॉझिट्सवरचे व्याजदर देखील हळूहळू खाली येते. पण जेव्हा जेव्हा व्याजदर खाली येतात त्यावेळेला 3 गोष्टींवरती सकारात्मक परिणाम होतो. एक म्हणजे शेअर, जेव्हा जेव्हा व्याजदर खाली येतात त्याचा सकारात्मक परिणाम हे शेअर्स ते भाव वर जाण्याकडे असते. आणि म्हणूनच मी आता शेवटच्या टप्प्याकडे वळतो की भारताच्या बाजारांवरती काय करणार.
मगाशी मी माझं डिस्क्लोजर आधीच दिलेलं आहे की माझ्या घरांमध्ये राहण्यासाठी जी मी गुंतवणूक केलेली आहे, त्याचा पुण्यातही जातो ते मी घर विकत घेतलेलं आहे, ते माझ्या राहण्यासाठी त्यांनी गुंतवणूक करून घेतलेलं आहे. ते सोडलं तर बाकी माझे सगळे पैसे हे शेअर्समध्ये आहेत. माझ्याकडे फिक्स डिपॉझिट्स नाही, बॉन्ड्स नाही, कुठे पीपीएफ नाही, कुठे एन्डॉर्मेंट पॉलिसी नाही, काहीच नाही, फक्त शेअर्स आहेत. आणि आय एम एक्स्ट्रीमली बुलिश फॉर इंडियन मार्केट. कारण व्याजदर खाली जाणं, सक्षम रचना देशामध्ये असणं आणि आज आपला बाजार कुठल्या पातळीवरती आहे. तर नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवरती 2014 साली आहे त्यावेळेची ती निफ्टीची पातळी होती. तिला जर आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या गणिताची चक्रवाढ व्याजाने जर मांडून बघितलं तर 2014 साली मोदी सत्तेवर आल्यानंतरची जी पातळी होती त्या पातळीच्या आज केवळ 13% जर आपण चक्रवाढ व्याजाने गणित मांडलं तरी आज 14% बाजार खाली, 14% मांडलं तर आणखीच खाली आहे. म्हणजे थोडक्यात या बाजाराला अपसाईड खूप आहे. त्यामुळे जरी थोडी घट होत राहिली तरी सुद्धा जे शेअर गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी हा येणारा काळ हा अतिशय चांगला असेल. फक्त मग अशी मी म्हटलं तसं अमेरिका आणि इराणमध्ये काही कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होत नाही का याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि एकंदरीत मला असं वाटतं की तो तणाव निर्माण होणार नाही. म्हणजे कधी कधी हा माणूस इतका विचित्रपणे वागतो की ज्या इस्रायलच्या बरोबर त्यांनी अतिशय एकत्रपणे येऊन त्या हमास विरुद्ध लढाई लढली किंवा आताही हुथी जे रिबेल्स आहेत त्यांना इराणचं मोठं बॅकिंग आहे येमेनमध्ये, त्यांच्यावरती आज अमेरिका आता आपण बोलतोय तेव्हाही हल्ले करते. पण सर्वांसमक्ष व्हाईट हाऊसमध्ये तोच नेत्यानाहू बाजूला बसलेला असताना त्या नेत्यानाहूला एर्दोगान म्हणजे तुर्कीचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो किती चांगला आहे, जो खरं म्हणजे आपला शत्रुत्व त्या दोघांमध्ये चालू आहे सिरियामध्ये, त्याला सगळ्यात समक्ष सांगायला पण या माणसाला काही कमी जास्त काही वाटलं नाही. आणि त्याचबरोबर इस्रायलसाठी जे इराण बरोबरचं डील होणं म्हणजे जर इस्रायलला विचारलं ते म्हणजे की आहे सगळे त्यांची जी न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे ते नेस्तनाबूत केल्या नाही. पण आता अमेरिका अचानक सबुरीचा मार्ग पत्करते. ते जगासाठी चांगलं आहे. कारण जर कोणी जर इराणवरती हल्ला केला तर इराण जो प्रतिहल्ला करेल तो या तेल मगाशी म्हटलं तसं तेल निर्मिती केंद्रांवर करेल आणि त्यामुळे मग तेलाचे भाव प्रचंड वाढतील. त्यामुळे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये सामोपचार राहणं, त्याच्यामध्ये संघर्षाची भूमिका न घेणं हे आपल्यासाठी चांगलं. पण कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे मात्र लक्ष ठेवायला पाहिजे. शेअर्स, बॉन्ड, सोनं या सगळ्यांना घसरणारे व्याजदर हे नेहमी चांगलं परतावा देतात. म्हणजे तुमच्याकडे जर बॉन्डचा पोर्टफोलिओ असेल तोही आता चांगला परतावा जास्त देईल. तुमच्याकडे सोनं असेल तर तेही काही काळ परतावा चांगला देईल. पण सोन्याच्या बाबतीत एक मर्यादा असते की सोनं कधी झळाळतं. तर सोनं जेव्हा झळाळतं तेव्हा अशाश्वती निर्माण झालेली आहे. अशाश्वती आत्ता जी आहे त्या पार्श्वभूमीवरती सोन्याला झळाळी आहे. परंतु ती झळाळी टिकून राहतेच असं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की सोन्याला जेव्हा झळाळी आलेली असते तेव्हा म्युच्युअल फंड नवीन गोल्ड फंड काढतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे हा फक्त 10 रुपये पैसे राहिलेला हा गोल्ड फंड मिळतो, किती स्वस्त आहे. तर तो आपण घ्यायला जातो. कालांतराने 10-7 रुपये पण होतात. तसं 2012 साली झालं होतं. तेव्हा 32,000 रुपये तोळा सोनं झालेलं होतं आणि असेच आले होते वेगवेगळे फंड. मग मी त्या व्यक्तीला विचारलं, असंच कोणतरी फोन करून बँकांमध्ये विचारलं की तर तुम्ही गोल्ड फंड घेणार का. म्हटलं तुम्हाला किती हे सोनं जाईल असं वाटतंय. नाही, 7 वर्षांनी 45,000 जाईल हा बँकेला मला सांगतोय. मग 32,000 ते 45,000 7 वर्षामध्ये जर होणार असेल तर त्याचा दरचा जर शिकला व्याजाचा दर काढल्याच नाही. तो डिपॉझिटच्या दरापेक्षा कमी आहे. मग 32,000 नंतर 24,000 झाले. म्हणजे ही जी सोन्याच्या बाबतीमध्ये हे जे गणित असतं की जेव्हा सुद्धा असं होऊन झाला सगळं आलबेल झालं, ट्रम्प महाशय शाण्यासारखे वागले, 90 दिवसामध्ये अनेकांबरोबर करार झाले, चीनशी काहीतरी जाऊन युद्ध त्यांनी केलं नाही, इराणशी सामंजस्याने वागले, तर हेच सोनं गडगडायला सुरुवात होईल. त्यामुळे जरी आता सोन्याला जळाली आली असती तरी सोन्याच्या मागे फार भाव नाही असं मला वाटतं. एक तर दरचा दर शेकडा वर्षानुवर्षांतून तुम्ही जर सोन्यावरचा मिळणारा परतावा काढला तो 9% मिळतो. आपली निफ्टी आपल्याला 14-15% देते. मग दोघांमध्ये निवड करायची झाली तर कुठे करावी हा
सहजतेने मी तुमच्यावरती सोपू शकतो. दुसरं, ज्या कंपन्यांना तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ज्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे त्यांच्या कर्जाचा भार सुद्धा आता कमी होईल. कारण व्याजदराचा फटका जो त्याने इतके दिवस बसत होता तो हळूहळू कमी बसेल. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर लिव्हरेज कंपन्या असतील ज्यांच्यावरती कर्ज आहे, म्हणजे थोडी कर्ज असेल की ते दबल्या गेले असतील त्यांच्यावर नाही होत आहे, पण ज्यांच्यावरती कर्ज घेण्याचाच त्यांचा व्यवसाय आहे तिथे तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये एक त्यांचे प्रॉफिट्सला चांगला पुश मिळू शकतो. तर मला वाटतं की ते थांबतो. थोडक्यात मी असं म्हणू इच्छितो की आता जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये वेगाने ह्या घडामोडी घडल्या, पण भारताला मात्र हा येणारा काळ हा चांगलाच असणार आहे अशी माझी धारणा आहे. आय कॅन ऑलवेज बी प्रोव्ह रॉंग, पण त्या भूमिकेतूनच माझं एक्सपोजर हे पूर्णपणे इक्विटी मार्केट्समध्ये आहे आणि मला खात्री आहे की यातनं चांगल्या संधी आपल्या गुंतवणूकदारांना निर्माण होतील. मला ही संधी दिली केवळ अक्षरशः 4 दिवसाच्या मुदतीने हा हे करतं. माझ्या परीने हा विचार साकल्याने विचार करून होता मांडण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की तुम्हाला जे काही विचार मांडले ते सुसंगत वाटले असतील, कारण या विसंगत वातावरणामध्ये सुसंगत विचार मांडणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न केला. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार.